माझी पत्नी सौ उमा तानाजी जाधव ही भाजपतर्फे आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतोय। या प्रभाग नंबर 13 मधून सर्वसाधारण महिला या गटातून हा आमचा उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय। आम्ही ही जी उमेदवारी करतोय ही प्रभागाच्या विकासासाठी व प्रभागातील लोकांच्या संपूर्ण विकास करून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे। तसंच आजच्या या घडीला जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये एक भाजपचं मोठ्या प्रमाणात असं वलय निर्माण झालेलं आहे, अर्थात वारं तयार झालेलं आहे। आजच बिहार निवडणुकीचा जो निकाल आलेला आहे त्यामध्ये भाजपनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण बहुमत संपादन करून आपल्या संपूर्ण देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चालवलेलं आहे। तसंच विटा नगर परिषद विटा ही पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर आपण लढवतोय आणि जो देशाचा विकास चांगल्या पद्धतीनं झालेला आहे तसाच विकास विटा शहराचा आम्ही करण्यासाठी प्रयत्नशील राहू। तसेच आमचा जो प्रभाग नंबर 13 आहे गांधीनगर, मायाकनगर आणि बजरंगनगर, तसेच शिंदे वस्ती आणि कदममाळा, तसेच आणखी काही छोट्या मोठ्या वस्त्या असतील त्या वस्त्यावरील वाडी वस्त्यावरील सर्व लोकांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यास प्राधान्य मी देणार आहे। आमची पत्नी त्यासाठी प्राधान्यानं काम करणार आहे। तसेच गावातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या काही शासकीय योजना असतील, त्यांचं वैयक्तिक कामं असतील, त्या सर्वांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्या सर्व गोष्टींसाठी व लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आणि 100% 24 तास उपलब्ध असणारे जी उमेदवार आहे आणि तशी ती उच्च विद्या विभूषित आहे व या चांगल्या पद्धतीने आम्ही गावचा विकास करू, त्यासाठी ही उमेदवारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।